विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कधी विचार केलाय का बॉक्समध्ये जास्तीत जास्त लाडू कसे भरता येतील किंवा माझ्या हातात हा बॉक्स आहे याच्यात जास्तीत जास्त मला खडू कसे भरता येतील. आपण मार्केटमध्ये जातो तिथं ऍपल विकणारे असतात, ते ऍपल कसे एकमेकांवरती त्यांनी रचलेले असतात. हेच आपल्याला केमिस्ट्रीमध्ये क्लोज पॅकिंग स्ट्रक्चर आणि पॅकिंग इफिशियन्सी मध्ये शिकायला मिळते. प्लस आज आपल्याला मोलर मास आणि डेन्सिटी यांचा काय संबंध आहे ते आजच्या आपण लेक्चरमध्ये बघणार आहोत. तर चला मग सुरू करूया. मी सपना धनगर आपल्या एसआरजी बॉन्डिंग चॅनलवरती स्वागत करते. चला मग आपण आज बघणार आहोत रिलेशनशिप बिटवीन मोलर मास डेन्सिटी ऑफ द सबस्टन्स अँड युनिट सेल एज लेंथ. मागच्या लेक्चरमध्ये आपण युनिट सेल म्हणजे काय पाहिलं होतं, परत युनिट सेलचे टाईप पण पाहिले होते. त्याला मी तुम्हाला हा बॉक्सही दाखवला होता युनिट सेल म्हणून. या युनिट सेलची जी लेंथ आहे आपण ही लांबी ही आपण ए ने डिनोट करू, म्हणजे एज लेंथ इज इक्वल टू ए. त्यानंतर आपण त्याच्यात नंबर ऑफ पार्टिकल्स आपण एन ने डिनोट केलं होतं. इक्वल टू एन. त्यानंतर व्हॉल्यूम. व्हॉल्यूम जर आपल्याला पूर्ण क्यूबचा काढायचा असेल, आपण 8वी 9वीला शिकलोय, त्याला आपण एक क्यूबने दाखवतो. आपल्याला बघायचं रिलेशन बिटवीन मोलर मास आणि डेन्सिटी. डेन्सिटीचा फॉर्म्युला आहे आपला मास अपॉन व्हॉल्यूम. प्लस आपल्याला जर मास मध्ये पूर्ण बघायचं असेल, म्हणजे समजा तुमच्याकडे आता 4 मुलं आहेत, 4कडे 5-5 चॉकलेट दिल्या आहेत तुम्ही, मग 5 चॉकलेट एक एक विद्यार्थ्याकडे आहेत किंवा एखाद्या मुलाकडे आहेत. आपण टोटल जर म्हणायचं म्हटलं तर आपण काय करू, त्याला गुणिले करू. म्हणजे काय करू, 5 into 4 म्हणजे आपलं उत्तर येईल 20. त्याच पद्धतीने आपल्याला जर टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स बघायचे, मग मास इंटू एन. व्हॅल्यूम आपल्याला पूर्ण क्यूबचा व्हॅल्यूम बघायचा आहे, म्हणजे आपण काय घेऊ, ए क्यूब. याच्यामध्ये आता परत पुढे येतं मग मोलर मास. मोलर मासचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती असेल, एम इज इक्वल टू एम इंटू ॲव्होगॅड्रोस नंबर. एम इंटू एन ए म्हणजे ॲव्होगॅड्रो नंबर. आता ॲव्होगॅड्रो नंबर इथं मल्टिप्लाय म्हणजे इथं जायचं काय होईल, डिवाइड होईल. म्हणजे एम अपॉन एन ए इज इक्वल टू एम. आपल्याला मासची व्हॅल्यू भेटली, ती आपण या इक्वेशन मध्ये पुट करू. डी इज इक्वल टू एम ची व्हॅल्यू आपली एम अपॉन ॲव्होगॅड्रो नंबर एन ए इंटू एन आणि ए क्यूब जसाचा तसा. सुरुवातीला पाहिलं एज लेंथ, जे आपण या बॉक्स वरून दाखवली तुम्हाला लेंथ आपण ए म्हटली. त्यानंतर त्याच्यात नंबर ऑफ पार्टिकल्स आपण एन म्हटलं, आणि व्हॉल्यूम ऑफ क्यूब टोटल व्हॅल्यूम काढायचं असेल म्हणजे आपण ए क्यूब घेतो. आपण डेन्सिटीचा फॉर्म्युला यूज केला, मास अपॉन व्हॉल्यूम. त्यानंतर आपण मास म्हणजे आपल्याला टोटल नंबर ऑफ पार्टिकल्स घ्यायचे म्हणून एम इंटू एन अपॉन व्हॅल्यूम म्हणजे आपल्याला टोटल व्हॅल्यूम घ्यायचा आहे क्यूबचा म्हणून ए क्यूब घेतलं. याला आपण इक्वेशन फर्स्ट मानलं. त्यानंतर आपण मोलर मासचा फॉर्म्युला यूज केला. मोलर मासचा फॉर्म्युला होता आपला मास इंटू ॲव्होगॅड्रो नंबर. मग हा इथं इंटूला होता तर हा इथं डिवाइडला गेला, म्हणजे तुमचा मास मोलर मास अपॉन ॲव्होगॅड्रोस नंबर इज इक्वल टू मास आला. म्हणजे ही मासची एम ची किंमत आपण तिथं टाकली एम अपॉन एन ए. एम अपॉन एन ए इंटू आपला एन जसंचा तसा अपॉन ए क्यूब जसंचा तसा. हे आला आपलं फायनल इक्वेशन. आता आपण पुढचा पॉईंट घेणार आहे पॅकिंग इफिशियन्सी. पॅकिंग इफिशियन्सी ऑफ क्रिस्टल लॅटिस. बघा हा बॉक्स आहे, या बॉक्सचा आधी याचा व्हॅल्यूम किती आहे आणि याच्यात आपले चॉक वगैरे किती मावू शकतात, त्याचाच फॉर्म्युला आपल्याला पॅकिंग इफिशियन्सी मध्ये बघायचं असतं. म्हणजे पॅकिंग इफिशियन्सीचा पी डॉट ई इज इक्वल टू व्हॅल्यूम ऑफ स्फिअर, म्हणजे त्याच्यात किती आपण चॉक माव घालत होतो ते, अपॉन व्हॅल्यूम ऑफ क्यूब. क्यूबचा किती व्हॅल्यूम आहे आपल्याला हे पर्सेंटेज मध्ये पाहायचं असतात, म्हणजे इंटू 100. पॅकिंग इफिशियन्सी ऑफ क्रिस्टल लॅटिसचा फॉर्म्युला व्हॅल्यूम ऑफ स्फिअर अपॉन व्हॅल्यूम ऑफ क्यूब इंटू 100. म्हणजे समजा आता हा बॉक्स आहे, याचा क्यूब म्हणजे याचं व्हॅल्यूम किती आणि याच्यात लाडू किती मावू शकतात, आपण ह्या पद्धतीने घेऊ शकतो. म्हणजे त्या लाडूंचा आकार किती, स्फिअर समजा गोल आहे हा लाडू,
एका लाडूचा म्हणजे आकार किती आणि ह्या व्हॉल्यूमचा आकार ह्या ट्यूबचा आकार किती आणि मग याच्यात ते लाडू किती मावू शकतात त्याच्यासाठी हा फॉर्म्युलाचा यूज होतो. पॉइंट आहे क्लोज पॅकेज स्ट्रक्चर. त्याच्यात आपल्याला 3 टाइप मध्ये बघायचंय. पहिला आहे आपला क्लोज पॅकिंग इन 1 डायमेन्शन. त्याच्यात समजा मी लाडू घेतलेले आणि ते एका लाईनीत आहे, सरळ लाईनीत ठेवलेले आहेत. क्लोज पॅकिंग इन 1 डायमेन्शन म्हणजे एका सरळ लाईनीत ठेवलेले आहेत. त्यानंतर समजा हा लाडू आहे, हा किती लाडूंना टच करतोय? 1 आणि 2 म्हणजे याचा कोऑर्डिनेशन नंबर येईल तुमचा 2. जे स्पेअर आहे हा स्पेअर 2 स्पेअरला टच करतोय. जर समजा आपण हाही घेतला तरी हा आपण किती जणांना टच करेल? 1 2 म्हणजे क्लोज पॅकिंग इन 1 डायमेन्शन मध्ये कोऑर्डिनेशन नंबर तुमचा येतो 2. त्यानंतर आपला दुसरा पॉइंट आहे क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन. याच्यात आपल्याला 2 प्रकारचे टाइप दिसतात. स्क्वेअर पॅकिंग and hexagonal. त्यात आपण स्क्वेअर या पद्धतीने मांडणी करू स्क्वेअर टाइप नुसार. त्यात जर तुम्ही एक स्क्वेअर सिलेक्ट केला, समजा हे लाडू रचलेले असं समजून घ्या. ज्यावेळेस तुम्ही हा सिलेक्ट केला, हा किती जणांना टच करतोय? 1 2 3 4. याचा कोऑर्डिनेशन नंबर येतो तुमचा 4. आणि हेक्सागोनल मध्ये ज्यावेळेस तुम्ही मार्केटमध्ये जातात आणि तिथं ते ऍपल रचलेले असतात त्याच पद्धतीने असतं हे सेम. त्याच्यात जे 2 ऍपल आहेत किंवा 2 स्क्वेअर आहेत त्याच्यातली जी जागा वाचलेली असते त्याच्यात ते एक जागा त्यांनी यूज केलेली असते. मग समजा त्याच्यात आपण हा लाडू किंवा आपण हा स्पेअर सिलेक्ट केला तर हा किती जणांना टच करतोय? 1 2 3 4 5 6 म्हणून याचा कोऑर्डिनेशन नंबर आला तुमचा 6. क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन 2 प्रकारे असतं, स्क्वेअर पॅकिंग आणि हेक्सागोनल. त्याच्यात आपण त्यांची अरेंजमेंट केली आणि एक स्पेअर त्याच्यात सिलेक्ट केला, तो किती जणांना टच करतोय? 1 2 3 4 म्हणजे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर येतो तुमचा 4. त्यानंतर हेक्सागोनल घेतला आपण, ज्या पद्धतीने तुम्ही ऍपल वगैरेची रचना पाहिलेली असेल त्याच पद्धतीने असतात. 2 स्पेअर मध्ये जी जागा वाचलेली असते त्याच्यात तो स्पेअर असतो, त्याच्यात मग तो टच करतोय 1 2 3 4 5 6 म्हणून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर येतो 6. आपलं क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शन. हे पण यांच्याच पद्धतीने असतं, फक्त एवढं असतं तुम्हाला 3D मध्ये असतं. म्हणजे समजा हे पुढचा भाग तुम्हाला दिसतो, हे स्पेअर इथून दिसत आहेत म्हणजे हे मागे पण त्याच पद्धतीने असतात ते स्पेअर. म्हणजे मागच्या स्पेअरांना पण ते टच केलेले असतात. त्याच्यात 2 टाइप असतात, एससीपी आणि सीसीपी. हेक्सागोनल क्लोज पॅकेज स्ट्रक्चर, त्यानंतर क्युबिक क्लोज पॅकेज स्ट्रक्चर. त्यांचा पहिल्याचा कोऑर्डिनेशन नंबर असतो तुमचा 12 आणि याचाही कोऑर्डिनेशन नंबर असतो 12. आज आपण हे पाहिलं क्लोज पॅकेज स्ट्रक्चर. त्याच्यात 3 टाइप पाहिले, क्लोज पॅकिंग इन 1 डायमेन्शन, क्लोज पॅकिंग इन 2 डायमेन्शन आणि 3 डायमेन्शन मध्ये पाहिलं. जे 1 डायमेन्शन होतं ते पूर्ण असं एका लाईनीत होते. म्हणजे समजा आपण एका लाईनीत जसे लाडू ठेवलेले असतात ते समजायचं. त्याच्यातून आपण एक सिलेक्ट केला आणि तो आजूबाजूचे फक्त 2 जणांना टच करतोय म्हणजे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर 2. क्लोज पॅकिंग इन 1 डायमेन्शन मध्ये कोऑर्डिनेशन नंबर असतो तुमचा 2. त्यानंतर याच्यात त्या 2 डायमेन्शन मध्ये 2 प्रकार पाहिले, स्क्वेअर पॅकिंग आणि हेक्सागोनल पॅकिंग. ते स्क्वेअर पॅकिंग जे होते तुमचे त्यांच्या अरेंजमेंट नुसार आपण जेव्हा एक स्क्वेअर सिलेक्ट केला त्यानंतर त्यांना टच होते 1 2 3 4 म्हणजे त्याचा कोऑर्डिनेशन नंबर आला तुमचा 4. हेक्सागोनल आपण पाहिलं ज्या प्रकारे ते फळांची रचना केली असते किंवा 2 स्क्वेअर मध्ये जागा उरलेली असते त्याच्यात त्याला उपयोग केलेला असतो, म्हणजे तुमची जागाही कमी वाचते आणि ते लाडू जास्ती महागून जातात, म्हणजे स्पेअर जास्ती महागतात. तसं आपण एक सिलेक्ट केला त्याच्यात ते 6 स्पेअरांना म्हणजे 6 स्पेअरांना टच करत होते म्हणून त्याचा कोऑर्डिनेशन नंबर हा 6 होता. तर आपण थर्ड पाहिला क्लोज पॅकिंग इन 3 डायमेन्शन. हा पण 3Dच असतो. जे स्पेअर दिसत आहेत याच्या मागे स्पेअर असतात, म्हणजे हा बॉक्स आहे इथून आपण जे पुढचे स्पेअर पाहिले याच्या मागे ते स्पेअर असतात. त्याच्यात 2 असतात, एससीपी आणि सीसीपी. हेक्सागोनल क्लोज पॅकेट आणि क्युबिक क्लोज पॅकेट. त्याचा कोऑर्डिनेशन नंबर असतो आपला 12 आणि खालच्या याचा पण कोऑर्डिनेशन नंबर असतो 10. मित्रांनो आपण पहिल्या याच्यात पाहिलं रिलेशन बिटवीन मोलर मास आणि डेन्सिटी. त्यानंतर आपण पॅकिंग इफिशियन्सी पाहिली आणि त्यानंतर आपण शेवटी पाहिलं क्लोज पॅकेज स्ट्रक्चर.
व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.